मी डॉक्टर मनीष श्रीगिरीवार, अध्यक्ष ZTCC नागपूर। आज आम्ही माझे सेक्रेटरी डॉक्टर शैलेश गवकर इथे हजर आहेत, डॉक्टर राजविलास आहे, शालिनी मॅडम आहे, ही आमची पूर्ण टीम आहे। डॉक्टर अमोल भवाने, डॉक्टर अमित पसारे, ही माझी पूर्ण टीम आहे। डॉक्टर पियुष, हे आमचे ZTCC पूर्ण डेडिकेटेड लोक आहे जे अवयवदानासाठी वर्षभर वर्षानुवर्षे काम करत आलेले आहे। आपण 16वा राष्ट्रीय अंगदान दिवस साजरा करत आहोत। त्यानिमित्ताने आज आम्ही रॅली काढली, कारण लोकांमध्ये खूप सारे मिसकन्सेप्शन आहे अवयवदानाबद्दल, की मी डोळा दान केला तर पुढच्या जन्मात मी आंधळा होईल, किडनी दान केली तर पुढच्या जन्मी मला किडनी मिळणार नाही। पण शेवटच्या क्षणी आपण एक निर्णय घेऊन कित्येक लोकांचे प्राण वाचवू शकता। ZTCC तर्फे मी सर्वांना आवाहन करतो की त्यांनी ZTCC मध्ये जाऊन तिथे आमच्या वेबसाईटवर जाऊन आपलं ऑर्गन डोनेशनचं प्लेज करण्यात आवं आणि आपल्यासोबतच्या परिवारांशी आपण हे डिस्कस करायला पाहिजे, बोलायला पाहिजे की मी अवयवदान केलेलं आहे। कारण मृत्यूनंतर पुष्कळदा असं होतं की आम्हाला तर माहीतच नाही यांनी अवयवदान केलं आहे म्हणून। त्यामुळे नातेवाईकांना सांगणे, आपल्यासोबतच्या परिवारांना अवयवदानाविषयी माहिती देणे आणि त्यांच्या मनात जे मिसकन्सेप्शन आहे, गैरसमजुती आहे, ते आपल्याला दूर करणे अत्यंत आवश्यक आहे। आणि मला असं वाटते या रॅलीमुळे लोकांचे जे गैरसमज आहे ते नक्कीच दूर करतील। आणि हे जे आमचे वॉरियर आहे, हे जे GMC नागपूरचे मुलं आले आहेत, हे भविष्यातले डॉक्टर्स आहे, भविष्यातले। आणि मी सुद्धा GMC नागपूरचा, याचा मला अभिमान आहे। आणि माझा अंबिलिकल कॉर्ड आजपर्यंत GMC सोबत अटॅच आहे आणि आम्ही सुद्धा असंच रॅलीमध्ये यायचं। तर हे मुलं आले, भविष्यात हे सुद्धा अवयवदानासाठी काम करेल आणि एक क्रांती घडवून आणि नागपूरला एका मोठ्या याच्यावर श्रेष्ठ म्हणजे नंबर 1 वर घेऊन जातील अशी मी आशा व्यक्त करतो आणि सर्वांचे आभार व्यक्त करतो। धन्यवाद। जयजीराव पाटील, मी शालिनी जयजीराव पाटील, मी किंग्सवे हॉस्पिटलची ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर आहे। आणि माझा हाच एक सगळ्यांना विनंती असेल आणि नम्र विनंती असेल सगळ्या जनमानसाला की प्रत्येकांनी अंगदानाबद्दल विचार करावा आणि जास्तीत जास्त लोकांना हे सांगावं। जेव्हा हॉस्पिटलमध्ये ते लोक येतात तर त्या वेळामध्ये पण अंगदानाचा विचार केला जावा, कारण जेणेकरून दुसऱ्यांना जीवनदान मिळेल, जे यासाठी आवश्यक आहे। त्यांना ते मृत्यूच्या दारात उभे आहेत आणि त्यांना या विषयावर, या अंगदानाने जीवनदान मिळेल। धन्यवाद। नाव दीप बेलोरे, आम्ही सगळे GMC नागपूरवरून आलोत। आज आम्ही इथे ऑर्गन डोनेशन रॅलीमध्ये पार्टिसिपेट केला। याचं कारण नेमकं हेच की आता आपल्या देशामध्ये पुष्कळ जागी असं मानले जाते की ऑर्गन डोनेशननी दुसऱ्याला हार्म होऊ शकते किंवा स्वतःला हार्म होऊ शकते, पण असं नाहीच। परंतु ऑर्गन डोनेशननी आपण दुसऱ्याचा जीव वाचवू शकतो। आणि खूप असे मिथ आहे, मिसकन्सेप्शन आहे रिगार्डिंग ऑर्गन डोनेशन, जे लोकांना वाटते की त्यांना कुठे ना कुठे किंवा देशाला किंवा लोकांना कुठं हार्म करू शकते, पण असं काहीच नाही आहे। वरून इथे सोशल रिस्पॉन्सिबिलिटी वाढते। एक जे पण फॅमिलीची डिस्कशन आहे, जे डिसिजन असतात फॅमिली रिगार्डिंग की त्यांनी काय केलं पाहिजे, आपले प्रायर डिसिजन इम्प्रूव्ह होतात। तर ऑर्गन डोनेशननी आम्हाला असं वाटते की आज जो साजरा केला, ही पुढे ना पुढे कुठे कुठे जे आम्ही फ्युचर डॉक्टर्स आहेत किंवा जे बाकीचे रिगार्डिंग कंट्रीमॅन आहे त्यांच्यामध्ये अवेअरनेस वाढवतील रिगार्डिंग ते लोक ऑर्गन डोनेट करू शकतात आणि त्यांचे पुढे पण जे पण ते फॉलो करणार त्यामध्ये ते लोक अजून पुढे वाढू शकतात।
आव्हान सर यासाठी करायला पाहिजे आपण, कारण इथे आपल्या देशामध्ये खूप असे मिसकन्सेप्शन आहेत, ज्यांना असं वाटते की ते जर ऑर्गन डोनेट केले तर त्यांना हार्म होऊ शकते, किंवा जर त्यांनी दुसऱ्याला डोनेट केले तर त्या दुसऱ्याला पण हार्म होऊ शकते. पण असं काहीच नाही सर. यामुळे ऑर्गन डोनेशनमुळे आपण दुसरा जीव वाचू शकतो, दुसऱ्याला एक जीवन दान करू शकतो. म्हणून आपण म्हणतात की अंगदान एक जीवनदान आहे. तर यामुळे सर आम्हाला असं वाटते की आम्ही जे पण फ्युचर डॉक्टर्स इकडे आलो अवेअरनेससाठी रॅलीमध्ये, आम्हाला असं वाटते की हे कुठं ना कुठे आमच्या कंट्रीमॅनमध्ये पुढचे जेवढे पण युथ असणार त्यांच्यामध्ये हे हेल्प करणार, त्यांच्या माइंडसेटला इम्प्रूव्ह करण्यामध्ये, आणि त्याला हेल्प करणार पुढे ऑर्गन डोनेटला अजून पुढे वाढवण्यामध्ये.